सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। मोगाव फटा तालुका कोरेगाव येथील अमृता फडतरे वय 15 अपघात प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद। मोगाव फटा येथे 6 दिवसांपूर्वी अमृता फडतरे या अल्पवयीन मुलीला एका कारने धडक दिली होती। अपघातानंतर अमृताचा मृत्यू झाला होता। 6 दिवस पोलिसांना कार शोधण्यात यश आले नाही। मात्र जरेवाडी ग्रामस्थांनी तपास करत अपघातग्रस्त कार एकंबे येथून शोधून काढली। कार शोधून दिल्यानंतरही आणि अगोदरही पोलिसांकडून म्हणावी तशी कारवाई झालेली नाही। त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। कर थकबाकीदारांना 50% सवलत नाही, वेळे तालुकावाई ग्रामपंचायतीचा निर्णय। असा निर्णय घेणारी वेळे ग्रामपंचायत राज्यात पहिली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात गावातील कर थकबाकीदारांना 50% सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। हा निर्णय चुकीचा असून यामुळे ग्रामपंचायतीच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे। त्यामुळे वेळे ग्रामपंचायतीने कर सवलत न देण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य शासनाने याबद्दल विचार करून बदल करणे आवश्यक आहे। खालची पिलानी तालुका सातारा येथे बिबट्या व बैलामध्ये संघर्ष झालेल्या झुंजीत बैलाचे शिंग मोडले, मात्र बैलाने बिबट्याला लावले पळवून। खालची पिलानी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे। शनिवारी सकाळी बिबट्या व बैलामध्ये संघर्ष झाला। या संघर्षामध्ये बैलाचे शिंग मोडले, मात्र बैलाने बिबट्याला पळवून लावले। सातारा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे। वन विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ, वेळेत पोहोचूनही परीक्षार्थींना गेटवरच रोखले। रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला। शहरातील डीजी कॉलेज केंद्रावर वेळेत पोहोचून अनेक परीक्षार्थींना आत प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून साताऱ्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी ठरलेल्या वेळेत केंद्रावर हजर झाल्याचे सांगितले, मात्र गेटवरच त्यांना थांबवून आत सोडण्यात आले नसल्याने त्यांची प्रचंड नाराजी झाली होती। साताऱ्यात लग्नाच्या वरातीत वाजवला डीजे, 2 ठिकाणी डीजे मालकांवर गुन्हे। सातारा शहर परिसरात 2 ठिकाणी लग्न वरातीमध्ये डीजे लाईट लावून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत। हर्षद नितीन साळुंके व एक विचारणार गोडोलीत सातारा याच्यावर जुन्या आरटीओ चौक वाडेफाटा मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जगन्नाथ चव्हाण व अनिकेत उमरे राहणार कोडोली यांच्यावर सातारा ते रहमतपूर रोड मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझगाव तालुका सातारा येथे ऊस जळून खाक। माझगाव तालुका सातारा येथील 1 एकर ऊसाच्या फडाला आग लागून तसेच पाण्याचे 4 चम्मच जळून नुकसान झाले आहे। याबाबतची फिर्याद विठ्ठल केरुबर्गे राहणार आंबेवाडी तालुका सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवीन कवठे तालुका कराड येथील कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन। नवीन कवठे परिसरात कृष्णा नदीपात्रात मगर दिसल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी व नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकरी व मोटरधारकांनी नदीपात्रात उतरताना काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे। सोनगाव तालुका सातारा येथून तांब्याची तार चोरीला। सोनगाव तालुका सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी डीपीतील 23,000 रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली। 70 ते 80 किलो वजनाची तांब्याची तार त्यांनी चोरून नेली आहे। ही घटना दिनांक 22 नोव्हेंबर रोजी घडली आहे। या प्रकरणी वसंत बाळासाहेब मोकाशी वय 40 राहणार रामनगर सातारा यांनी तक्रार दिली आहे। महामार्गाच्या कामासाठी पुसेगावमधील वाहतुकीत आजपासून बदल। पुसेगाव येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा मसवड टेंभुर्णी लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिराशेजारी येराळा नदीवरील पूल ते बाचल कॉर्नर असे रुंदीकरण रस्ता काँक्रीटांचे काम पुन्हा सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिनांक 19 नोव्हेंबरला काढलेल्या आदेशाप्रमाणे आज सोमवार 24 नोव्हेंबर पासून दिनांक 5 डिसेंबरपर्यंत पुसेगाव शहरातून होणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। पिंपळे बुद्रुक तडवळे तालुका कोरेगाव येथील रस्ता उखडला। पिंपळे बुद्रुक ते तडवळे संमत वागली या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे। 2 दिवसापूर्वी केलेले खडीकरण उखडण्याने चित्र जागोजागी दिसून येत आहे। बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांसह वाहनचालक करत आहेत। मेड इन सातारा बॅग, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।